जे काम मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी केलं नाही ते 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये काम करून दाखवलं बाजूला. होय, विकासामध्ये अजंडा आहे. तुम्ही बोलत बसा, बोला तुम्ही. कोण मिंदे 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 संजय राऊत तुमचा पण समाचार घेणार आहे. थांबा, थोडे दिवस थांबा, थोडे दिवस थांबा. अरे संबंध महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान म्हणून नेता म्हणून जगण्याचं काम ज्यांनी केलं त्या स्वाभिमानी नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. आणून दिल्ली आणि म्हणून दिल्लीमध्ये सत्कार होतोय. ते बाटबेटे धावतात दिल्लीला, धावतात दिल्लीला. याला सोनिया गांधीच्या पाया पड. ते पायात झाले एक वेळेला त्या सोनिया गांधीवरची टीका करून थकले. आता युती झाली, आता सोनिया गांधीचे पाय झाले सोन्याचे आणि बाटबेटे दोघे चढतायत. बाळासाहेबांचा मुलगा स्वाभिमानी नाही का, किती मोठा स्वाभिमानी. काय केलं बाळासाहेबांनी, काय केलं? हिंदुत्व सोडलं नाही, शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सोडलं नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीला या उद्धव ठाकरेंना हिंदू हा शब्द म्हणायला लाज वाटायला लागली. लाज. तूच बोललास ते बरं झालं. शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषणाला सुरुवात करायची. माझ्या हिंदू भगिनी मातांनो, उद्धव ठाकरे पण त्याची कॉपी करायला लागले. माझ्या हिंदू भगिनी जसे काँग्रेस सोबत गेले, जसे राहुल गांधीला मिठी म्हणायला लागले, तसं हिंदू म्हणून म्हणायला लाज वाटली. या उद्धव ठाकरेला लाज वाटली, लाज वाटली. अगं तुम्ही बाळासाहेबांची भूमिका बजावताय काय? होय, मला आज आनंद आहे. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आज एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्याचा निश्चितपणे आम्हाला आहे. होय शिंदे साहेब, आम्हाला अभिमान आहे त्याचा, आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचाराची व्यभिचार केला उद्धव ठाकरेंनी. बाळासाहेबांच्या विचाराची बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी. बाळासाहेबांच्या विचाराची पायमेंदी केली उद्धव ठाकरेंनी. बाळासाहेबांच्या विचाराला काळीमा फासला उद्धव ठाकरेंनी. बाळासाहेबांच्या पाठीत राजकीय दृष्ट्या खंजीर खुपसतं काम या उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्हाला राजकारणातून पूर्ण हा महाराष्ट्र संपल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र संपल्याशिवाय राहणार नाही. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. काल आम्ही गेलो होतो, 2 दिवस झाले रत्नागिरीमध्ये आम्ही गेलो होतो. प्रचंड मोठी जाहीर सभा झाली आणि त्या ठिकाणी अनेक माजी आमदारांनी प्रवेश केला जिल्ह्यामध्ये. त्या रत्नागिरीच्या सभेमध्ये काय शिल्लक झालं नाही हो, शिल्लक झालं नाही. कोकणामध्ये 9 आमदार शिवसेनेचे आले. 1 आमदार जेमतेम काठावरती उद्धव ठाकरेचा आला. एक आला, एक. कुणाची शिवसेना आहे? आणि म्हणून कोकणवासियांनी दाखवून दिलं एकनाथजी खरी शिवसेना तुमची आहे. भगवा झेंडा तुमच्या हातात शकतो हे कोकणवासियांनी दाखवून दिलं. आणि शिंदे साहेब 1 तासभर झाला कोकणामध्ये दापोली तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंचे 5 नगरसेवक कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. आता 1 तास झाला, आता 1 तास झाला. 5 नगरसेवक दापोलीचे